तुला बघायला. आई मी जाईना, मला लाज वाटते. चल काही होत नाही. सर्वांना नमस्कार कर बघू. खूप जीवा सुखी रहो. आयुष्यमान भव. बरोबर बस आता पाहुणे बरोबर. अहो तुमच्या मुलीला काही संस्कार आहेत की नाही? आहेत ना. काय झालं? मुलीच्या डोक्यावरला पदर पडला ना. बरं बरं थांबा घ्यायला सांगते. घे ना राजा पदर. स्वयंपाक पाणी येतो की नाही? आम्हाला उपाशीच मारायची आहे तुमची मुलगी. अहो बरं मला एक तुम्हाला विचारायचे, मुलाचे बाप का आले नाहीत? ते बाहेर गेले थोडे कामाला. असं काय अर्जंट काम आलं? मुलाच्या सोयऱ्यात ते पण आले नाहीत. नाही हो, खूप दूरचं काम होतं म्हणून गेले तिकडे. बरं चालते. मुली तुझं नाव काय? माझे नाव राधा आहे. तू कितवी शिकलीस? 12वी पास. बरं समा शिकायचं की नाही? हो. घरी शिकायला जाऊ देतात की नाही पुढे? नाही. का बरं? आमच्या घरी परंपराच आहे तशी. बरं थांबा आम्ही थोडं बोलून येतो. आपल्या मुलीला द्यायचं का नाही त्याच्या घरी? हो द्यायचं, पण एक त्यांना विचारायचंच राहिलं की काय त्यांच्या घरी शौचालय आहे की नाही. बरं ते विचारून बघूया ना. हो हो चल मग. अरे मुला तुला काय बोलायचं काय? नको मला काय बोलायचं नाही. तुला मुलगी पसंत आहे का? हो. नंतर बोलायची संधी नाही बरं का. नको बरं थांबा, मला तुम्हाला एक विचारायचं आहे. बोला. तुमच्या इथे शौचालय आहे की नाही? नाही, आम्ही माळावर जातो. तुम्हाला काही लाज वाटते की नाही बाहेर जायला? नाही. कसलं माळावर? तुम्हाला काहीच लाज वाटत नाही बाहेर जायला शौचालयाला? आम्हाला काही नाही, आम्ही दररोज जाता. मग तुम्ही मुलीला बाहेर शिकायला का जाऊ देत नाही? आमच्या घरी परंपरा नाही. मग तुम्ही मुलीला शौचालयाला बाहेर पाठवता, मग हे पण आम्हाला मंजूर नाही. हे स्थळ आम्हाला पसंत नाही. चल ग चल बाळा. दादा आई काय झालं? काय नाही, दादालाच विचार. दादा काय झालं? काही नाही. मुलगी पसंत आली की नाही? हो मला मुलगी पसंत आली, पण आपल्या घरी शौचालय नाही म्हणून त्यांनी नकार दिला. अरे मी म्हणत होते ना शौचालय बांध. तू ऐकतच नव्हतास माझं. गोरी पान फुलासारखी छान. गोरी पान फुलासारखी छान. दादा मला एक वहिनी आण. दादा मला एक वहिनी आण. वहिनीला जायला शौचालय